मंडळी, नेहमी आपला हिवाळा किंवा थंडी ही साधारण डिसेंबर आणि जानेवारीमध्ये चालू होत असते. परंतु यावर्षी सगळेच ऋतू अलीकडे आलेले आहेत. पावसाळा बघा कधी चालू झाला, मे महिन्यात चालू झाला आणि आत्ता या नोव्हेंबरमध्ये आपल्याला कडाक्याची थंडी जाणवायला लागली आहे. आणि या थंडीचा परिणाम असा की आपलं आरोग्य आपण या थंडीमध्ये छान कमावू शकतो. संपूर्ण वर्षाचं आरोग्य एक सेव्हिंग अकाउंट म्हणून आपण ह्या थंडीमध्येच आपण ते कमावू शकत असतो. यासाठी थंडीचा मोसम किंवा शीत ऋतू किंवा हेमंत ऋतू आणि शिशिर ऋतू आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे ऋतू आहेत. ह्या ऋतूचं महात्म्य कसं मी नेहमी सांगत असतो की हलकं जेवा, पचेल असं जेवा. परंतु या ऋतूचं महात्म्य असं आहे की तुमच्या पोटातला अग्नी चांगला भडकलेला असतो आणि या अग्नीला जर तुम्ही पचायला जड अशा गोष्टी दिल्या नाही, दुधाचे पदार्थ दिले नाही, बर्फी दिली नाही किंवा अन्य अशा गोष्टी ज्या पचायला जड आहेत त्या दिल्या नाही, तुमच्या शरीराचं पोषण करणाऱ्या गोष्टी दिल्या नाही, तर तुमच्या धातूंवर त्याचा विपरीत परिणाम व्हायला लागतो, धातुक्षय व्हायला लागतो. यासाठी या ऋतूमध्ये जेवढं जड म्हणून, जेवढं तुमच्या शरीराला पोषक असं म्हणून जर तुम्ही आहार घेतला तर त्याचा फायदा तुम्हाला सगळ्या वर्षासाठी होत असतो. त्याच्यामुळे आयुर्वेद म्हणतो की या ऋतूमध्ये अग्नी, तुमच्या पोटातला अग्नी हा अतिशय वाढलेला असतो, तीक्ष्ण झालेला असतो, उष्ण झालेला असतो आणि त्याच्यामध्ये, त्या अग्नीमध्ये, त्या यज्ञामध्ये, पोटामध्ये चेतलेल्या यज्ञामध्ये तुम्हाला चांगल्या समिधा अर्पायच्या असतात, जेणेकरून तुमचं शरीर चांगलं पोषित होईल. तुमच्या पोटातला अग्नी चांगला संदूषित झाला याचं कारण काय? त्याच्यासाठी आयुर्वेद म्हणतो की तुमच्या त्वचेवरची रोमरंध्र ही आकुंचित झालेली असतात आणि त्याच्यामुळे तुमच्या पोटातला जो उष्मा आहे तो बाहेर पडत नाही, घामावटे बाहेर पडत नाही आणि तो पोटातच राहतो आणि छान भूक लागते. आणि अशी ही छान भूक तुमच्या पोटामध्ये जड अन्न पचवायला तेवढी सक्षम असते. त्यामुळे आयुर्वेद म्हणतो दुधाचे पदार्थ या ऋतूमध्ये घेतले तर ते व्यवस्थित पचतात आणि शरीराचं पोषण पण चांगलं होतं. या जोडीला उडदाची डाळ खाऊ शकता तुम्ही. उडदाची डाळ पचायला जड असते परंतु तुमचा मांसधातू वाढवणारी असते. यासाठी उडदाची डाळ पण आयुर्वेदामध्ये खायला सांगितलेली आहे. या जोडीला तुम्ही व्यायाम व्यवस्थित करायला सांगितलेला आहे. दररोज व्यवस्थित व्यायाम केला तर त्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर व्हायला लागतो आणि या ऋतूमध्ये व्यायाम चांगला केला तर त्याचा परिणाम म्हणजे इतर ऋतूमध्ये तुम्ही व्यायाम केला की लगेच थकता, एक्झॉस्ट व्हायला होतं. परंतु या ऋतूमध्ये जास्तीत जास्त व्यायाम केला तरी एक्झॉस्ट व्हायला होत नाही, आपली एनर्जी टिकून राहते आणि आपल्या शरीराचं पोषण होतं. आपल्या शरीराला सुदृढ करायचं असेल तर दररोजचे सूर्यनमस्कार, साधारण 12 ते 15 सूर्यनमस्कार तरी, चालण्याचा व्यायाम, मोकळ्या हवेमध्ये चालण्याचा व्यायाम, जेणेकरून मोकळ्या हवेमध्ये चालल्यामुळे वातावरणातला ऑक्सिजन प्रचूर मात्रेत सकाळच्या वेळेला वातावरणामध्ये असणारा ऑक्सिजन तुमच्या नाकावाटे फुफ्फुसामध्ये जाईल, तुमच्या शरीरामध्ये पसरेल आणि शरीराला तरोताजा करेल, फ्रेश करेल, तुमच्या धातूंचं पोषण करेल. त्याच्यामुळे सकाळचं चालणं, सकाळचा व्यायाम, सकाळचे सूर्यनमस्कार या ऋतूमध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि थंडीपासून जपणं हे महत्त्वाचं आहे. जसं मुलं सकाळी सकाळी शाळेला जातात त्याच्यामुळे त्यांच्या नाकामध्ये, त्यांच्या कानामध्ये थंड वारं जाऊन त्यांना सर्दीची शक्यता होऊ शकते, ज्याला आयुर्वेदामध्ये प्राणव स्रोतसाची दृष्टी म्हणजे नाक आहे, घसा आहे, नंतर तुमची फुफ्फुसं आहेत, ही सगळी इन्फेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. काहींची इम्युनिटी कमी असते. त्यामुळे मुलांनी नेहमी कानावर एक आवरण ठेवावं. कानामध्ये जर तुम्हाला कापसाचे बोळे घालता आले तर उत्तमच. आणि त्याच्या जोडीला जर तुम्ही वेखंडाची पावडर गळ्याला चोळली, छातीला चोळली, नाकाच्या बाजूला चोळली तर थंडीचा वाईट परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाही आहे. रसायन चिकित्सेसाठी हिवाळा हा अतिशय उत्तम असा ऋतू सांगितलेला आहे. त्यातल्या त्यात च्यवनप्राश खाण्यासाठी शीत ऋतूसारखा ऋतू दुसरा नाही आहे बघा. कारण च्यवनप्राश हा पचायला जड असतो आणि आयुर्वेदामध्ये जे च्यवन ऋषी होते त्यांनी हा च्यवनप्राशचा शोध लावला आणि हेच च्यवन ऋषी कित्येक वर्षे हा च्यवनप्राश खाऊन तरुण राहिले. त्यासाठी हा च्यवनप्राश जर हिवाळ्यामध्ये साधारण 6 ते 10 ग्रॅम दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याबरोबर घेतला आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने 1 ग्लास गाईचं दूध घेतलं तर त्याचा उत्तम परिणाम तुमच्या शरीरावर होईल, शरीराचं पोषण चांगलं होईल आणि संपूर्ण वर्षासाठी तुम्ही तुमच्या आरोग्याचं सेव्हिंग कराल. या जोडीला अश्वगंधावले म्हणून एक औषध मिळतं, ते सुद्धा घेऊ शकता. मुसळी पाक आहे, हे औषधही तुम्ही घेऊ शकता. ही अशी रसायनं जी फक्त तुम्ही हिवाळ्यात सेवन केली तर त्याचा चांगला फायदा होतो. अवलेह स्वरूपाची किंवा कल्प स्वरूपाची, जसं शतावरी कल्प असतो तशी औषधं ही जर आपण हिवाळ्यामध्ये सेवन केली तर आपल्या शरीरावर त्याचा उत्तम परिणाम होताना दिसतो. हे सगळं झालं आहार विहाराबद्दल आणि रसायन चिकित्सेबद्दल. परंतु तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा खिडक्या बंद करायच्या, जेणेकरून गार वारा आत येणार नाही, त्याचा त्रास होणार नाही. जर खूप थंडी असेल, म्हणजे जसं तुम्ही हिमाचलमध्ये गेलात
किंवा उत्तरेमध्ये गेलात तर प्रचंड थंडी असते. तर तिथे तुम्हाला रूम हीटर वापरावाच लागतो, जेणेकरून तुमच्या रूममधलं टेम्परेचरही उबदार राहील आणि त्याचा त्रास होणार नाही. ही सगळी जी चर्या आहे, ज्याला आपण ऋतुचर्या म्हणतो, ही हिवाळ्यात पाळायला हवी. हे सगळं व्यवस्थित फॉलो करा आणि तुमचं आरोग्य सांभाळा. आणि संपूर्ण वर्षासाठी आरोग्य कमावण्याची शीत ऋतू म्हणजे एक संधी असते, ती दवडू नका. आणि मी जे सांगितलं ते फॉलो करा व्यवस्थित आणि तुमचं आरोग्य वर्षभरासाठी व्यवस्थित सेव्हिंग करून ठेवा. धन्यवाद.